माथेरान शहरात 16 जानेवारी रोजी शुक्रवारी रात्री 8:30च्या सुमारास छत्रपती शिवाजी रोड परिसरातील नवंट्री हिल पॉइंटजवळ असलेल्या कदम टी स्टॉलमध्ये थरारक जबरी चोरीची घटना घडली होती। या दरोडा प्रकरणी माथेरान पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला कर्जत पोलीस ठाणे आणि नेरळ पोलीस ठाणे येथील तपासी पथकाने तांत्रिक तपास करत या गुन्ह्याची उकल केली आहे। दरम्यान तब्बल 5,60,000चा ऐवज तपासी पथकाने एकाला नवी दिल्लीतून दुसऱ्याला उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस उपअधीक्षक राहुल गायकवाड यांनी दिली। यातील जो आरोपी आहे, मुख्य आरोपी रोहित, जो अद्यापपर्यंत पाहिजे आरोपी आहे, तो माथेरान या ठिकाणी जवळपास 7 ते 8 वर्षापासून काम करत होता। तो माथेरानच्या वेगवेगळ्या जे हॉटेल्स आहेत त्या ठिकाणी काम करायचा। जेव्हा त्याने हा गुन्हा केला तेव्हा तो रॉयल हॉटेल या ठिकाणी काम करत होता आणि दुसरा हा जो शिवम आहे हा गेले 2 महिन्यापासून रॉयल हॉटेल या ठिकाणी काम करायचा। या दोघांनी हे दिल्लीवरून हे जे 2 आरोपी होते, एक पुष्पेंदर आणि वकील अली मोहम्मद यांना त्यांनी दिल्लीवरून बोलवलं आणि त्यानंतर त्यांनी हा गुन्हा केला होता। कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशेळी।